वळूयात पुढील बातमीकडे। रोहित आरेवर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतरे पाहायला मिळतात। पोलीस चकमकीविरोधात वकील सातपुते न्यायालयात दाद मागणार आहे। निवृत्त अधिकाऱ्यांनी पोलीस चकमक योग्य ठरवलेली आहे, तर अशी दोन्ही प्रकारची मतं आता या प्रकरणात समोर येत आहे। रोहित आरेवर जे एन्काउंटर त्याचं झालं त्याबद्दलची ही मतं आहे। त्यांनी खिडकी तोडून बाथरूमची प्रवेश केलेला आहे आणि ते एकंदर चित्र सगळं त्यांनी बघितलं। मला वाटत नाही की याच्यामध्ये पोलिसांचं काही चुकलं असेल। काही लोक असं म्हणतात की पोलिसांनी संयमाने घ्यायला पाहिजे होतं, त्याला वेळ द्यायला पाहिजे होता। काही लोक त्या अक्षय शिंदेच्या बदलापूरच्या एन्काउंटरशी याची तुलना करतात। ही अतिशय म्हणजे अतर्क बाब आहे, तर्कहीन आहे अशी तुलना करणं। तर रोहित आरेच्या एन्काउंटर बद्दल ही मतमतांतर समोर येत आहे। त्याने अल्पवयीन मुलांना ओलीस धरलं होतं आणि त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत त्यानंतर त्याचं एन्काउंटर झालेलं आहे।